लोकसभा शिरूर मतदारसंघातून ही बातमी समोर येते। शिरूरच्या जागेबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे। शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूरमध्ये आज बैठक घेणार आहेत। कुणाला कुठली जागा मिळणार हे फायनल झालेलं नाही अशी प्रतिक्रिया शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे। त्यामुळे आता आढळराव पाटलांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि या बैठकीनंतर राज्य बैठक ते घेणार आहेत। त्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि त्यामुळे आढळराव पाटलांची नेमकी भूमिका काय ते बॅकफूटवर गेलेले आहेत का ते स्वतः रिंगणात उतरणार ते आज स्पष्ट होऊ शकेल। नाही, खरं म्हणजे मीडियामध्ये काही बातम्या येतात। कालपर्यंत तर असं चाललं होतं की प्रदीप कंद प्रवेश आणि प्रदीप कंदांना उमेदवारी, आज अचानक असं काय ठरलं, तुम्हाला असं का वाटलं? पण ठीक आहे, चर्चा चालू आहे। अजून जागा कुणी कुठली कोणाला हे अजून फायनल झालेलं नाही। ही जागा अजूनही आमच्या ताब्यात आहे असं मला वाटतंय। शिंदे गटाकडं त्याचा फैसला आज रात्री किंवा उद्या होईल, तेव्हा कळेल। फैसला होईल, पण खरं तुम्ही त्याच चिन्हावर लढायचे इच्छुक आहात? हो, पण चिन्ह मला कुठलं मिळेल? समजा आमच्याकडे जागा राहिली तर दुसऱ्या चिन्हाचा काय विचार करू? समजा जर जागा ही सुटली शिंदे गटाला तर मग मी घड्याळ का घेऊ? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।